कोल्हापूर महानगरपालिकेची छत्रपती शिवाजी मार्केट इमारत चांगलीच जुनी झाली आहे। इमारत बांधल्यापासून तिची डागडुजी झालेली नाही। परिणामी इमारतीचा स्लॅब आणि पडदीचे सिमेंटचे ढपले कोसळू लागले आहेत। आज दुपारी या इमारतीचा एक मोठा ढपला अचानक चप्पल लाईनमधील एका दुकानाजवळ कोसळला। सुदैवाने रस्त्यावर कोणी नसल्याने अनर्थ टळला। या घटनेनंतर संतप्त झालेल्या चप्पल दुकानदारांनी रस्ताच अडवून धरला आणि महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली। अखेर या इमारतीची दुरुस्ती करू आणि तातडीने संरक्षक जाळी मारून घेऊ असं आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिलं। कोल्हापूर महानगरपालिकेच्या काही इमारती 50 वर्षांपूर्वी बांधल्या आहेत। त्यातील काही इमारतींची आजवर डागडुजी सुद्धा झालेली नाही। त्यामुळे अनेक इमारती धोकादायक बनल्यात। छत्रपती शिवाजी चौकात असलेली छत्रपती शिवाजी मार्केटची इमारत सुद्धा 50 वर्षांपूर्वी बांधली आहे। या इमारतीमध्ये महापालिकेची कार्यालय, व्यावसायिक दुकान आणि भाजी मार्केट आहे। या इमारतीची तर प्रचंड दुरवस्था झाली आहे। इमारतीच्या स्लॅबचे आणि पडदीचे कॉन्क्रीटचे ढपले पडू लागलेत। त्यामुळे स्लॅबच्या सळ्या उघड्या पडल्या असून संपूर्ण इमारत धोकादायक बनली आहे। या इमारतीच्या तळमजल्यावर काही चप्पल विक्री दुकानं आहेत। आज दुपारी 12च्या सुमारास अचानक इमारतीचा एक मोठा ढपला चप्पल लाईनमधील एका दुकानासमोर कोसळला। सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कुणीही नसल्याने अनर्थ टळला। या घटनेनंतर माजी नगरसेवक भूपाल शेटे यांच्यासह चप्पल दुकानदारांनी तातडीने चप्पल लाईनचा रस्ता बंद करून महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली। तसंच महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, उपशहर अभियंता सुरेश पाटील यांना धारेवर धरलं। छत्रपती शिवाजी मार्केटची संपूर्ण इमारत धोकादायक बनली असून या इमारतीच्या दर्शनी लावलेल्या संगमरवरी फरशा पडू लागल्या आहेत। नागरिकांच्या अंगावर एखादी फरशी किंवा कॉन्क्रीटचा ढपला पडला तर जीवितहानी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महापालिकेने तातडीने इमारतीची दुरुस्ती करावी, अन्यथा धरणं आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा भूपाल शेटे यांनी दिला। कोल्हापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता, उपशहर अभियंता सुरेश पाटील यांना गेली 6 महिने या सुरेश पाटलाला ही बाबा शिवाजी मार्केटची इमारत ढासळायला आलेली आहे। शिवाजी मार्केट हे चप्पल व्यावसायिकांचं मार्केट आहे। या ठिकाणी अनेक टुरिस्ट लोक येतात। आता जे काही इथं कॉन्क्रीट पडलेलं आहे त्यामध्ये 2 जीव गेले असते, नशिबानं ते वाचलेले आहेत। या लोकांना निवेदन दिली, लेखी दिलं, दाखवलं, तरी हे लोक इकडं जायला, लक्ष द्यायला तयार नाहीत। हा सुरेश पाटील हा फक्त आणि फक्त कमिशन मिळणाऱ्या जागेवर जातोय। त्यामुळं त्याचा आणि सर्व प्रशासनाचा आम्ही निषेध केलेला आहे आणि आज ही जोपर्यंत कारवाई सुरू होणार नाही तोपर्यंत इथं आम्ही आज धरणे आंदोलन आज दिवसभर करणार आहे। आणि यातून जर का नाहीच यांनी कारवाई केली तर इथं आम्ही सर्व मार्केटचे नागरिक या ठिकाणी अमरण उपोषणाची सुरुवात करणार। चप्पल दुकानदारांच्या मागणीनंतर सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी त्या इमारतीला संरक्षक जाळी बांधण्याचं आश्वासन दिलं। पण केवळ जाळी मारून उपयोग नाही, तर छत्रपती शिवाजी मार्केटच्या संपूर्ण इमारतीची तातडीने दुरुस्ती होणं गरजेचं आहे।